आता सगळ्यात मोठा अपडेट, अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की परळी बीड अहिल्यानगर रेल्वे प्रोजेक्टचं काम युद्धपातळीवर पूर्ण करा आणि 15 ऑगस्ट 2026 पर्यंत रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करा. अर्थातच आता फक्त छोट्या सेक्शनची नाही, पूर्ण कनेक्टिव्हिटीवर फोकस सुरू झाला आहे. कारण 8 महिन्यांपूर्वी बीड अहिल्यानगर सेक्शन सुरू झालं होतं, पण बीडकर ज्याची खरंच वाट पाहत आहेत तो मेन रूट आहे परळी बीड अहिल्यानगर. कारण हा रूट सुरू झाल्यानंतरच बीडची खरी रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी ट्रॅकचं काम, स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे संबंधित कनेक्टिव्हिटी वर्क आणि पेंडिंग सेक्शन्स पूर्ण करण्याचे काम फास्ट मोडमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे आता हा प्रोजेक्ट फक्त पेपरवर नाही, ग्राउंडवर ॲक्च्युअल मुवमेंट दिसायला लागलाय. जर हा रोड पूर्ण झाला तर पुणे आणि मुंबईकडे जाणं अधिक सोपं होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी मोठी सोय, व्यापार आणि उद्योगांना फायदा, जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढ आणि बीड महाराष्ट्राच्या रेल्वे मॅपवर स्ट्रॉंगली कनेक्ट होईल. गेल्या काही महिन्यात बीडमध्ये अनेक प्रोजेक्ट्स दिसत आहेत. नवीन रोड प्रोजेक्ट्स, मॉडर्न बस स्टँड, फ्लायओव्हर वर्क्स, कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट्स. पण रेल्वे प्रोजेक्ट ह्या त्यामधला सर्वात मोठा गेम चेंजर मानला जातो. कारण हे फक्त ट्रेन नाही, तर ही बीडच्या फ्युचर ग्रोथचा ट्रॅक आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच 15 ऑगस्टपर्यंत परळी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू होईल का? आणि हा प्रोजेक्ट बीडचं फ्युचर बदलू शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिअल ग्राउंड अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.